11वी प्रवेशासाठी 3 तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणं राज्य सरकारकडून किंवा शिक्षण विभागाकडून बंधनकारक करण्यात आलेलं आहे। मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे मोठ्या अडचणी या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना येत असताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे 11वीचा प्रवेश नेमका करायचा कसा हा एक प्रश्न विद्यार्थ्यांना पडल्याचं पाहायला मिळते। नेट कॅफेच्या दारामध्ये अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। सर्व्हर डाऊन असल्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांना ताटकळत बसावं लागते। अशी पद्धतीची स्थिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। माझ्यासोबत इथले विद्यार्थी आहेत, बोलूयात त्यांना काय नेमक्या अडचणी येतात। खरं तर 11वी प्रवेशाचा प्रयत्न तू करतोयस, काय अडचणी येतात ह्या सगळ्या नोंदणीमध्ये? 2 दिवस झाले मी नेट कॅफे जातोय। नेट कॅफेत 2 दिवस झाले सर्व्हर डाऊन आहे। मुदत संपल्यानंतर आम्ही काय फॉर्म भरायचा का 11वी नंतर? जर लवकरात लवकर ते फॉर्मचा म्हणजे फॉर्म सबमिट लवकर सर्व्हर डाऊन क्लिअर व्हायला पाहिजे। किती मित्र वगैरे तुम्ही गेला होता आणि काय तिथं त्रास होतो? तिघं चौघजण तर गेलतो आम्ही। आमचा फॉर्म सबमिट करायचा म्हणजे सर्व्हर डाऊन होत होता। तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे? प्रवेशासाठी तुम्ही आलेला आहात, काय सांगितलं कॉलेज? सरांना कॉल केलेला मी, त्यांनी बोललं कॉलेजमध्ये येऊन फॉर्म भरू शकताय तुम्ही। म्हणजे सर ऑनलाईन नोंदणीसाठी प्रयत्न केले तुम्ही? हां केलेले, परंतु सर्व्हर डाऊन आहे त्यामुळं होत नाही। तर पाहिलं आपण सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांची ऑनलाईन नोंदणी होत नाही आणि त्यामुळे आता कॉलेज प्रशासनाकडून ऑफलाईन फॉर्म जे आहेत ते त्यासाठी विद्यार्थ्यांना फोन केले जात आहेत। माझ्यासोबत ठाकरे गटाचे युवा सेनेचे मंजित माने आहेत, जे या सगळ्याचा फॉलोअप गेल्या 2 ते 3 दिवसापासून शिक्षण विभागाकडे घेत आहेत। काय सांगाल, काय विद्यार्थ्यांच्या तक्रारी येतात? खरं मूळची तक्रार अशी आहे की जी केंद्रीय पद्धत केली आहे ती सगळ्यांनाच पालकांना आणि विद्यार्थ्यांना मनस्तापी ठरत आहे। कारण तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागात नेट कॅफे नाही आहेत, काही विद्यार्थ्यांच्याकडे ईमेल आय डी नाही आहेत, व्हॉट्सअप मोबाईल नाही आहेत, ते कसे करणार? त्यांनी यायचं, नेट कॅफेच्या बाहेर थांबायचं, सर्व्हर डाऊन असल्यामुळे 2-2, 4-4, 3-3 तास थांबायचं, त्यानंतर ते परत जातात। आता अंतिम तारीख जवळ आली, त्या मुलांनी काय करायचं? म्हणून आम्ही काल उपसंचालक अधिकाऱ्यांना देखील सांगितले की यावर तुम्ही तोडगा काढा, नाही तर आम्ही आंदोलन करू, असा देखील इशारा केला आहे। मला एक विनंती आहे की एक प्रकारची ही लूटच चालू आहे विद्यार्थ्यांची। हे नवीनच चालू आहे, 106 रुपये काय 4 रुपये घेतले जातात, असे महाराष्ट्रात 19 लाख विद्यार्थी आहेत। हे नवीनच पद्धत करून कुठंतरी विद्यार्थ्यांना वेठीस धरायचा प्रकार चालू आहे, तो थांबावा आणि जशी मागच्या वर्षी पद्धत होती त्या पद्धतीनं पद्धत करावी। काय इशारा असणार आहे शिक्षण विभाग? शिक्षण विभागाला आम्ही 4 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। आम्हाला विद्यार्थ्यांना आणि पालकांना अशी इच्छा आहे की जशी मागच्या वेळी जिल्ह्याप्रमाणे जी पद्धत होती त्या पद्धतीनं करावी आणि ही जर सुरळीत पद्धत द्यायची असेल आत्ताची, तर प्रत्येक कॉलेजने आपल्या कॉलेजच्या बाहेर फ्रीमध्ये मुलांना ह्या सेवा द्याव्यात, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन करू। पाहिलं आपण, ही जी काही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आहे ती विद्यार्थ्यांना तर मनस्ताप देणारी ठरतच आहे। मात्र आता यावरून ठाकरे गट देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। 4 मिनिटाचा अल्टिमेटम ठाकरे गटानं खरं तर कोल्हापूरमध्ये दिला आहे। सगळी जी प्रक्रिया आहे ती सुरळीत करावी यासाठी एकूणच आपण बघतोय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया या सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी मात्र मनस्ताप देणारी ठरताना पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।